अकोल्यामध्ये वाहन चोरांविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। शहर कोतवाली पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्याकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 1,25,000 सांगितली जात आहे। या बातमीचा मिनिस्टर अहवाल बघूया। अकोल्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांसाठी डोकेदुखी वाढविली होती। याच पार्श्वभूमीवर 18 मार्च 2025 रोजी मतीन अहमद खान यांनी आपली ॲक्टिवा चोरी झाल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान शहर कोतवाली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिरदौस कॉलनी येथील 26 वर्षीय इस्तियाक खान इलियास खान याला अटक केली। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केवळ फिर्यादीची चोरी झालेली ॲक्टिवाच नव्हे तर रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर 3 चोरीच्या प्रकरणांचीही कबुली दिली। आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी 3 दुचाकी जप्त केल्या। अशा प्रकारे आरोपीकडून एकूण 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या, ज्याची किंमत एकूण 1,25,000 रुपये आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली। अकोला पोलिसांनी कशा प्रकारे तत्परता दाखवून दुचाकी चोराला अटक केली आहे। या यशामुळे पोलिसांनी केवळ चोरीच्या घटनांवरच नाही तर नियंत्रण मिळवले, तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाही अधिक मजबूत केली आहे।